चुकला जाहीर झालं आपलं सुरू. या इथल्या सगळ्या लोकांच्या बोलतो मी. हे प्रॉव्हिडंट फंड ऑफिस मधली रिक्रुटमेंट आहे. किती? 1157 उमेदवार आणि त्याच्यामध्ये फक्त 68 मराठी आहेत. बाकी सगळे ते तुमचे ते काय ते पांडे, प्रसाद, कुमार, बिमार सगळे तेच सगळे. ही अख्खी यादी आहे. ज्यांना कोणाला बघायची त्यांनी बघू शकता. हे पश्चिम रेल्वेमध्ये 2008 मध्ये ग्रुप सी तांत्रिक विभागामध्ये भरती झालेली एकूण जागा 149. त्यामध्ये मराठी किती? 6. ग्रुप डी खलाशी या पदासाठी भरती झालेल्या एकूण जागा किती? 357. त्यामध्ये मराठी किती? 23. ही त्याची यादी. हे सगळी यादी आहे माझ्याकडे इथे. मुंबई आयकर आयुक्त IT पुणे यांच्या मार्फत पुणे, ठाणे व नाशिक विभागात सहाय्यक कर अधिकारी म्हणून भरती झालेले एकूण उमेदवार एकूण 179. त्यामध्ये मराठी किती? 16. हे सगळं तिथून भरलेले आहेत. ज्यांना कोणाला याद्या बघायच्या असतील त्या याद्या इकडे माझ्याकडे समोर उभे आहेत. काय? हा ते घेतो आता. थांबा काळजी करू नका तुम्ही. कसली काळजी करू नका. हे मध्य रेल्वेमध्ये तिकीट संग्रहक TC. आमची मराठी मुलं TC पण होऊ शकत नाहीत. पण त्यांना कळलं तर ना, त्यांना माहिती असलं तर ना. परस्पर माणसं तुम्ही नेमता आणि माझ्या महाराष्ट्रामधला मराठी तरुण अजूनही बेरोजगार म्हणून इकडे वणवण फिरतो. किती भरले? मध्य रेल्वेमध्ये तिकीट संग्रहक पॅनल 1 मध्ये भरलेल्या एकूण जागा 480. त्यामध्ये मराठी 12. पॅनल 2 मध्ये भरलेल्या TC एकूण जागा 148. त्यामध्ये मराठी किती? 8. पश्चिम रेल्वेमध्ये वर्ग 4 साठी भरती एकूण भरलेल्या जागा किती? 145. त्यामध्ये मराठी किती? 3. ही अख्खी यादी आहे समोर इथे. हे आम्ही इथून निवडून पाठवत असलेले खासदार करतात काय? झक मारत असतात तिकडे जाऊन दिल्लीमध्ये. लाज वाटत नाही या भरत्या करताना तुम्हाला? इकडच्या मुलांनी करायचं काय? येणाऱ्या कोणत्या उद्योगधंद्यांमध्ये विचारलं जात नाही. कोणते उद्योग येतात हेच आमच्या मुलांना माहिती नसतं, कारण सांगितलंच जात नाही. आणि मग ते काय, ते लेबर कॉन्ट्रॅक्टर नवीन सिस्टीम आली आहे ना, त्याच्या मार्फत हे भैये सगळे पुरवले जातात. हे लेबर कॉन्ट्रॅक्टर ह्याच्या पुढे कसे पुरवले जातात ना, हेच मी फक्त बघतो. मी आमच्या प्रवीण दरेकरांना सांगितलंय. आणि काळजी करू नका, तातडीने उपाययोजना. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे सगळं ज्या वेळेला होतं, हे का होतं याचं एकमेव कारण आपण, आपले सगळे राजकारणी, आपले सगळे पुढारी हे गाफील राहतात म्हणून हे सगळं होतं. हे जर आपण पण जर समजा साऊथ इंडिया मधल्या इतर राज्यांसारखे जर समजा कडक आणि टणक जर समजा राहिलो ना, हे परत कधी घोषणेचा प्रश्न नाही येणार. हे हिम्मत नाही कधी करणार या गोष्टी. माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामधल्या, मुंबईमधल्या, ठाण्यामधल्या, पुण्यामधल्या, नाशिकमधल्या, नागपूरमधल्या, इतर सर्व जिथे जिथे महानगरपालिका आहेत, जिकडे जिकडे नगरपालिका आहेत, माझ्या सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सना माझी हात जोडून नम्र विनंती आहे. माझी त्या सर्व RTO ऑफिसर्स जेवढे आहेत त्या RTO ऑफिसर्सना हात जोडून नम्र विनंती आहे. या महाराष्ट्रातले जेवढे रेशनिंग ऑफिसर्स आहेत त्या रेशनिंग ऑफिसर्सना माझी राज ठाकरेची हात जोडून विनंती आहे की छोट्या छोट्या चिरीमिरीसाठी लाचार होऊ नका, हे विकले देऊ नका. भविष्यात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही, तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. काय विकतो आपण, कोणाला विकतो? इतका संघर्ष करून मिळवलेल्या या संयुक्त महाराष्ट्राला विकतो आपण, कोणाच्या हातामध्ये देतो?
ही सगळी गिधाडं तर टपून बसलेलीच आहेत या मुंबई महाराष्ट्रावरती. वर बोलायला पण मोकळे की हा विकास आम्ही केला. तुम्ही कसा केला? आमच्या यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते आता विलासरावांपर्यंत आमच्या मराठी नेत्यांनी हा मुंबई महाराष्ट्राचा विकास केला. म्हणून लेखानो तुम्ही इथे आलात ना. मग बाकीच्या राज्यात का नाही गेलात? आमच्या नेत्यांनी, आमच्या सुसंस्कृत नेत्यांनी हा महाराष्ट्राचा विकास केला. नोकऱ्यांच्या संध्या इथे उपलब्ध झाल्या, इथे विकास केला. म्हणून हे झालं ना. अजून त्रुटी भरपूर आहेत, नाही अशाला भाग नाहीये. महाराष्ट्र हा काय सुजलाम सुफलाम झालेला नाहीये. पण त्यांच्याकडची परिस्थिती काय? परवा दिवशी मी एक गोष्ट बघितली का चॅनलवरती, हे तिथेच होऊ शकतं बुवा. एक माणूस चितेवर झोपलाय, बाजूला त्याचा पोरग गोटा करून उभं आहे, हातात मडकं धरून. त्याचा पोरग उभा आहे बाजूला हातात मडकं घेऊन. बाजूला पोलीस आहेत, ते सगळे त्या क्रिया करणारे जे बडजी असतात ते बाजूला उभे आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. का? कारण पोलीस ते प्रेत न्यायला आलेत, कारण पोस्टमार्टमच झालं नव्हतं. ह्याला काय देश आहेत, काय प्रदेश आहेत, तिथून ते घेऊन चालले होते. आज क्राईमचा रेट जर समजा तुम्ही बघितलात, गुन्हेगारीचं प्रमाण जर समजा तुम्ही बघितलात, पोलीस खात्यातल्या कोणालाही विचारावं तुम्ही, हे सगळं तिथून आलेलं आहे आणि भोगावं आम्हाला सगळ्यांना लागतंय. हे जे असतात ना, काय हो पण त्या बिचारा त्या भैयाचा काय दोष? बिचारा मी आजपर्यंत कधी इथे तमिळ लोक राहतात, इथे गुजराती लोक राहतात, इथे अजून इतर भाषिक सगळे लोक राहतात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राहतात, मी नाही कधी बघितलं त्यांच्या त्यांच्या राज्यामधनं नेते इकडे येऊन त्यांच्यासाठी बोलतायत म्हणून, त्यांच्या सभा घेत आहेत म्हणून. कधी मी जयललिता किंवा करुणानिधींना कधी बघितलं नाही की इथे आलेत आणि साऊथ इंडियन लोकांसाठी म्हणून, तमिळ लोकांसाठी म्हणून भाषण देत आहेत, एकत्र या वगैरे वगैरे. गुजराती समाजासाठी म्हणून कधी गुजरातमधनं कोणी नेते इकडे येतात आणि गुजराती समाजाला काहीतरी बोलतात. मी नाही कधी बघितलं, आपणही कधी बघितलं नसेल. हेच काय येतात? या उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं आलेल्या भैयांना मी सांगतोय, तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर महाराष्ट्र संस्कृती जपून तुम्हाला इथे राहावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला राहता येणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला मराठी शिकावंच लागेल.